निलेशजी भोपे यांना विनंती असेल आपण ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. सागर सुंदरव आणि सुवीर सुंदरव यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा सुनीजी शेळके सर आणि दीपीर बिरांडे सर आपल्या मनापासून आभार. वेलकम एव्हरीवन, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदर्श DS 11 आणि जय बजरंग डोंगरनावे ब यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित SD ग्रुप चषक 2024 दिवस क्रमांक 3 आणि महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तीर्थ 11 जुगरेवाडी विरुद्ध विघ्नहर्ता मोराचा पाडा या संघामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. मासलो ते सुरुवात टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला प्रथमतः तीर्थ 11 जुगरेवाडी या संघाने आणि प्रवीण आणि योगेश ओपनिंग पर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मासा परिसर क्रिकेट असोसिएशन MPCA या असोसिएशनच्या अंतर्गत ही भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण अनुभवतोय. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची ही भव्य क्रिकेटची महास्पर्धा अर्थातच SD ग्रुप चषक 2024. गोलंदाजी मार्कर षटक पहिलं, मॅन्डेटरी पॉवर प्ले. समीरला आपण पाहतो, ड्राइव्ह केला गेला, कव्हर्सला गुड फिल्डिंग, सुपर एक्सिलेंट फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. कव्हरच्या क्षेत्रामध्ये अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण विशालला आपण पाहतो, तिथे चांगल्या प्रकारे अडवलं गेलं. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो, येस व्हेरी गुड स्टॉप, सुपर स्टॉप. जर इथून चेंडू हर्षद जर निघाला असता तर मागे डेफिनेटली ते 4 धावा मिळाल्या असत्या, पण आपल्या टीमसाठी 3 रन्स इथनं वाचवल्या गेल्या त्या विशालच्या माध्यमातून. सुरुवातीपासून जर तुमच्या सगळ्या खेळाडूंचा शोल्डर अप असतील, कॉन्फिडन्स लेवल हाय असेल, तर मात्र गोलंदाजाला देखील गोलंदाजी करण्याची एक वेगळी मजा येते आणि सतत तेच आपल्याला पाहायला मिळते. समीर दुसरा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहिलं निलेश म्हात्रे मोठा गाव त्यांच्या माध्यमातून अतिशय दर्जाचा स्विच हिटचे फटके आपण पाहतो. त्यानंतर रायगड परिसरामध्ये जर तुम्ही गेलात तर सिद्धू मोरे, धाटव असेल, लोचन कांबळे, महादेवकर असेल, यांना आपण पाहतो स्विच हिटचे जबरदस्त फटके खेळत असताना. बट सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर प्रवीणचा हा प्रयत्न सफल ठरलाय. डॉट बॉल आला. सबीर पुढचा चेंडू घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्ले. उद्या विकेट आला फटका अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला बॅटच्या रडार मध्ये आणि बॉलला मात्र पाठवला थेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार, शानदार, असरदार, रुबाबदार आणि दर्जेदार षटकार. प्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. या बॉल नंतर पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले पाहूया 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स वर. ओव्हर द विकेट ऑन साइडला फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला आणि हा बॉल देखील पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा. समीरच्या विरोधामध्ये षटकारानंतरचा चौकार आपण पाहतोय. ऑन फायर, ऑन साइडला गुतना टेक और सिक्सर टेक. लांब पल्ल्याचा भव्य षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टार्गेट केले गेले. ऍक्शन रिप्ले पहा. ऑफ स्टिकच्या बाहेर शफल झाला. गुतना टेक और लंबा सिक्सर देख. क्या बात है. प्रवीण आता मात्र एक अनोख्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. विस्फोटक खेळाडू, विध्वंसक खेळाडू आहे आणि त्याचा बॅटिंगच्या जोरावरती आज अखंड आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडताना आपण त्याला पाहतो. 2 षटकार 1 चौकार त्याचा बॅटमध्ये आतापर्यंत आला. वैयक्तिक 16 वरती बॅटिंग करतो आणि संघाची सांघिक धावसंख्या ही 17 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल. 17 ऑन बोर्ड. सूचित करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आपण पाहतोय. पंचांचा इशारा आलाय लेग बाईसचा. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ होता खरं तर, त्यामुळे पंचांनी मात्र
बाद दिलं नाही फलंदाजाला. अतिशय योग्य निर्णय राहिला पंचांचा. पहिलं षटक मंडेटरी पॉवर प्लेचं जे कॅपिटलाइज झालं, जिथे मात्र चांगल्या प्रकारे धावसंख्या बनवण्यामध्ये यश मिळालं ते तीर्थ 11 जुगरेवाडी या संघाला. प्रवीणच्या बॅटमधनं आला 16, एक आली योगेशच्या बॅटमधनं, एक आली लेग बॉलच्या स्वरूपात. 18 धावा धावफलकावर पहिल्या षटकानंतर. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले हे मैदान. समोर अगदी तुम्ही पाहाल भीमाशंकर अभयारण्य, डाव्या बाजूला सिद्धगड आणि खरं तर जैवविविधता मोठ्या प्रमाणावरती या परिसरामध्ये आढळताना आपल्याला पाहायला मिळते. घनदाट जंगल, अनेक असे वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पती, आणि त्यामुळे मात्र सिद्धगड एक ऐतिहासिक किल्ल्याचं ठिकाण आहे. अगदी बाजूला ट्रेकिंगसाठी अतिशय उत्तम ते मानलं जातं, कारण या बाबा आपण पाहिलं तर अनेक सुंदर आणि आव्हानात्मक ट्रेकिंगचे मार्ग देखील आपल्याला समोर पाहायला मिळतात. या गावातील आपण पाहिलं तर दर्जेदार मैदान आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 18 रन्स ऑन बोर्ड. पॉवर पॅक बॅटिंग झाली. पॉवर षटक कॅपिटलाइज केलं गेलं. मोठ्या प्रमाणावरती धावसंख्या बनल्या गेल्या आणि प्रवीण मात्र थोडा आक्रमक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. फॉरेस्ट एंड वरून तयार. सेकंड ओव्हर. P2चं षटक आपण पाहतो स्लॅप केला गेला. डीप मध्ये पॉइंटला फिल्डर जणू काही चपराक बजावली गेली. शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑफस्टमच्या थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. तिथे चपराक बजावण्याचा प्रयत्न. डीप मध्ये पॉइंटला फिल्डर तैनात होते आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. सौरभ ऑन साइडला आडव्या बॅटने हल्ला करण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये स्क्वेअर लेगला मिस्टेक झाली. स्क्वेअरिश मिड विकेट वरून फिल्डर भरपूर वेगान आले. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रापर्यंत अंतर कापलं गेलं आणि तिथून मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. 2 चेंडू आतापर्यंत फेकले जातात. 2 धावा पहिल्या 2 बॉलवरती खर्चलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सौरभच्या माध्यमातून धावा संख्या 20 वर आपल्याला पोहोचलेली पाहायला मिळेल. ॲज अ बॅटर प्रवीण वरती आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे, कारण सुरुवात अतिशय दमदार त्याने करून दिली आहे. खोलवा टप्पाचा चेंडू आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर एक्झिस्ट. प्रश्न विचारला प्रवीणला आणि त्याचं उत्तर मात्र देता आलं नाही. सौरभ अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. 21 धावांची पार्टनरशिप बिल्डअप झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं नाबाद 78 धावांची पार्टनरशिप बिल्डअप झाली होती पहिल्या मॅच मध्ये. आणि या 2 फलंदाजांमध्ये देखील चांगली पार्टनरशिप रंगताना आपल्याला पाहायला मिळते. खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्या विकेटसाठी तुमची जर साझेदारी मोठ्या प्रमाणावरती बनत असेल तर येणाऱ्या इतर फलंदाजांवरती दबाव मात्र तितकासा येत नाही. आणि सुरुवात मात्र अतिशय दमदार झाली, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी धावांची गती कमी करण्यात आली. ती गोलंदाज सौरभच्या माध्यमातून. हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुढातून अगदी आतल्या दिशेने वळण घेणारा चेंडू आपण पाहिला. फुल लेन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न राहिला गेला. व्हेरिएशन्स पहा. अगदी बदल ही काळाची गरज आहे आणि एक गोलंदाज म्हणून जर तुम्हाला आजच्या दिवसामध्ये खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलामध्ये तुमचं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे तर तुमच्याकडे सर्वात मोठी असणारी गरज ती ॲज अ बॉलर म्हणजे ती व्हेरिएशन्स. ते व्हेरिएशन्स आपल्याला सौरभमध्ये पाहायला मिळाले. यावेळेस स्लॉट मध्ये आलाय का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि झेल देखील टिपला गेलाय. विकेटचं पतन आपण पाहतो. लॉंग ऑनला टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज योगेशचा खेळ लागणारा पहिला धक्का तो पहिल्या डावात बॅटिंग करताना तीर्थ 11 जुगरेवाडीला. 21 लॉस ऑफ 1 आफ्टर 2. आदर्श DS11 आणि जय बजरंग डोंगर नावे ब यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पाहतोय SD ग्रुप चषक 2024 तिसरा दिवस आणि
सलग 2 दिवस मोठ्या थाटामाटाने ही स्पर्धा पार पाडली गेली आणि आज तिसऱ्या दिवसामध्ये देखील स्टँडर्ड ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज निवृत्ती मैदानात आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही भव्य निधी स्पर्धा आपण पाहतोय. विद्यमान अध्यक्ष मोहनजी गुणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांचे तमाम सहकारी आपण पाहतोय. उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सहखजिनदार, कार्याध्यक्ष आणि संपूर्ण सदस्य सर्वांवरती मोठी जबाबदारी. आपल्या परिसरातलं क्रिकेट हे डेव्हलप करण्याची आपल्याला पाहायला मिळेल. स्लॉट मध्ये आला आणि थेट कॉमेंट्री बॉक्स समोर पहिला टप्पा घेतल्याच्या नंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हरची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दमदार करत असताना. इट्स अ वेलकम फो करण्याचा प्रयत्न सफल राहिला. अगदी मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या बाहेर चेंडू आपण पाहतोय. 4 धावांसाठी धावसंख्या 25 वर. प्रवीण आता काही थांबायचं नाव घेणार नाहीये. विध्वंसक फलंदाजी त्याचे आपल्याला पाहायला मिळते, विस्फोटक फलंदाजी त्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि ती आक्रमकता त्याच्या बॅटिंग मधून नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आक्रमकतेनं मात्र धावफलकावरती जोडण्याचं काम करतो प्रवीण. अवे फ्रॉम द बॉडी स्मॅश करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला चाललाय बॉल. फिल्डर तिथे नाही. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे मैदानाचे आणि हा बॉल देखील पाठवलाय बॅकवर्ड ऑफ पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा बॅक टू बॅक. मैदानाचा धावा करण्याचं सामर्थ्य या खेळाडूमध्ये आहे. शफल अक्रॉस होऊन जबरदस्त स्ट्रोक हा देखील आपल्याला पाहायला मिळाला. अनऑर्थोडॉक्स पद्धतीचं क्रिकेट दाखवून देतो प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आणि हा बॉल देखील पाठवलाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बॉल चाललाय षटकारासाठी. 6 धावा. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर 6 सुपरहिट पावर हिट षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खूप डेव्हलप झालाय. मोठ्या प्रमाणावरती अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळलं जातं. गेल्या 2 ते 3 वर्षांच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पाहाल तर हे अनऑर्थोडॉक्स पद्धतीचं क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती वाढलं गेलं आणि त्याचा बेनिफिट्स मात्र बॅटरला होतोय आणि गोलंदाजांना कुठेतरी मात्र डोकेदुखी ठरते. सिद्धू पाटील वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉलर ऑफ अ डिकेड. जे कल्याणचं आपण पाहिलं वाडेगर फिरकीच माहेरघर म्हणून संबोधलं जातं. ही चर्चा करू आपण. खराब चेंडू होता. फुल लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पाठवलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा मात्र आपण पाहतोय. चौकार 4 धावा आणि येस चेक केलं जाईल आमचा टेक्निकल रूम मध्ये. बीमा नो बॉल आहे का हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. वेस्ट आहे. कमरेचा वर चेंडू असेल तर बीमर असेल, खाली असेल तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. पण आता मात्र तिसरे पंच चेक करतील आमच्या टेक्निकल रूम मध्ये. राज भोईर आपण या. राजू भोईर सर जे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांना विनंती असेल की आमच्यासोबत टेक्निकल रूम मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. $35 हा डिसिजन पेंडिंग आहे.
चेक केलं जाईल आता एक्झॅक्टली काय आहे. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमात आणि भोईर सर आमच्यासोबत टेक्निकल रूम मध्ये जोडले गेल्यात. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे या चेंडूवरती 4 धावा असतील. अतिशय चांगला निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. प्रवीणच्या बॅटमधनं 11 चेंडूमध्ये वैयक्तिक 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात इंडिव्हिज्युअली. अशा प्रकारे काल आपण पाहिलं भारतीय संघासाठी संजू सॅमसंगने खेळ केला. अगदी बॅक टू बॅक T20 मध्ये 2 शतक झळकावणारा एकमेव फलंदाज तो भारतीय संघाचा संजू सॅमसंगला आपण पाहिलं. काल अतिशय चांगला खेळ केला भारतीय संघाने. पहिला T20 सामना साऊथ आफ्रिकेविरुद्ध जिंकला. फेअर डिलिव्हरी आहे. पंच चर्चा करतात. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय MPCA आणि पहिली स्पर्धा या असोसिएशन अंतर्गत कव्हरेज केली जाते. कौतुक आहे 7 स्टार लाईव्ह इव्हेंटचं देखील कौतुक संपूर्ण मॅनेजमेंटचं, कारण इतकी दमदार स्पर्धा आपल्या परिसरामध्ये आपण पाहतो आपल्या असोसिएशन मध्ये. आणि पहिली स्पर्धा अतिशय धमाकेदार आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 4 दिवस चालणारी ही महास्पर्धा आणि आपल्या परिसरातलं क्रिकेट डेव्हलप होण्यासाठी अतिशय मोलाचा हातभार लावणारी ही स्पर्धा. या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य लागलंय त्या सर्वांचं कटआउट आपल्याला पाहायला मिळेल आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. सुनील दादा धुमाळ यांचं महत्त्वपूर्ण योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी. आदर्श स्पोर्ट्स ज्यांनी मात्र मोलाचं महत्त्वाचं सहकार्य या स्पर्धेला केलेलं त्या सर्वांचं कटआउट आपल्याला पाहायला मिळतं आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. आणि गरजेचं आर्थिक पाठबळ. एखादी स्पर्धा जर तुम्हाला चांगल्या प्रकारे पूर्ण करायची आहे, एखादी स्पर्धा योग्यरित्या तुम्हाला पार पाडायची आहे, तर त्यासाठी तुमचं आर्थिक पाठबळ खूप महत्त्वाचं आहे. आणि ते खऱ्या अर्थानं आमच्या सर्व स्पॉन्सर्सने आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. त्या सर्वांचं हृदयाचं अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. महागडं षटक आपण म्हणूया. 4 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा खर्चल्यात, ज्यामध्ये 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. प्रोजेक्टेड स्कोर अनुमानित स्कोर जर आपण पाहिला तर तब्बल 74 आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 18 धावांची एक मोठी भागीदारी ही आपल्याला पाहायला मिळेल. ज्यामधल्या 18च्या 18 धावा एक हाती प्रवीणचा बॅट मधून आला. फाईन लेगला क्लिअर करणारा हा देखील अजून एक दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, सुपर बॅटिंग, फंटॅस्टिक बॅटिंग. ऑन साइडला बॅटच्या रडार मध्ये इतका चेंडू आला नव्हता तरी देखील चौकार मिळाला. उपरवाला जब भी देत आहे चप्पर फाड़ के देत आहे. आणि सध्याच्या घडीला प्रवीणच्या खात्यामध्ये आणि टीम तीर्थ 11 जुगरेवाडीच्या खात्यामध्ये अफाट धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्विच इट केलाय. दैव बलवंत आहे. नशिबाची साथ जर तुमच्या सोबत असेल तर कोणी तुम्हाला हरवू शकत नाही. एफर्ट्स बघा, प्रयत्न बघा. जेव्हा गावाची टी-शर्ट अंगावरती येते ना, जेव्हा पुढे गावाचं नाव लागतं, मागे तालुक्याचं नाव लागतं ना, तेव्हा मात्र असे एफर्ट्स आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. जीवाचं रान करून मात्र हे खेळाडू आपल्या गावासाठी मेहनत करतात, संघर्ष करतात, जिद्द सोडत नाही. आणि अगदी त्या जिद्दीनं मात्र तिथे एफर्ट्स लावले गेले. हे ग्रामीण क्रिकेट आहे आणि आपल्या गावाच्या विजयासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या विजयासाठी सगळे खेळाडू आपलं 101% एफर्ट्स लावताना पाहायला मिळतात. 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपन्न. ओव्हर झालेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. थोडासा पाडा संघ बघा, आपण वेळ जास्त घेत आहात. 43 धावा वैयक्तिक प्रवीणच्या बॅटमन आल्यात आणि
मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असलेल्या या स्पर्धेमध्ये अर्थातच SD ग्रुप चषक 2024च्या पर्वामध्ये अद्याप तरी आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालं नाही. पण प्रवीणचा जर विचार केला सध्याच्या घडीला वैयक्तिक 13 चेंडूमध्ये 43 या आकड्यावरती तो बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. कदाचित या मॅच मध्ये आपल्याला त्याचं अर्धशतक पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच येस इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील कंप्लीट करणार आहोत. सो हर्षद आम्हाला अपडेट देतात की नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल किंग 11 वडाची वाडी विपक्ष अनुश्री 11 भुवन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कंप्लीट करून घेणार आहोत. थर्ड मॅन फाईन लेग आत आहे. फाईन लेगला 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. एक फाईन लेग भरपूर आत घेतलाय, एक फाईन लेग थोडासा बाहेर काढला गेलाय. डीप मध्ये लॉंग लेगला एक फिल्डर तैनात करण्यात आलाय. त्यानंतर स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर आपण पाहतोय पॉइंट ला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. ऑफसाइड पॅक करण्याचा यापूर्वीचा प्रयत्न होता, पण त्यानंतर ऑफसाइड रिजन मध्ये देखील आउटफील्डला 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं गेलंय आणि त्या जाळ्यामध्ये फसेल का प्रवीण की हे जाळं तोडत असताना त्याची पॉवर पॅक बॅटिंग कंटिन्यू करेल. लॉंग ऑफ डोक्यावरून हा बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे आलाय. हा भव्य षटकार आणि षटकारानं स्वागत केलंय ते गोलंदाज सौरभचं. 6 धावा. भव्य षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सांघिक अर्धशतक पूर्ण झाले. 52 धावा. तीर्थ 11 जुगरेवाडी संघाचा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 49 आकड्यावरती बॅटिंग करतो प्रवीण. परवाच्या दिवशी देखील आपण पाहिलं नक्कीच स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकामध्ये सागर पाटीलचा बॅट मंदालेलं अर्धशतक. आणि आज मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या पहिल्या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावणारा फलंदाज राहिलाय प्रवीण. क्या बात आहे. एक तर कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल मिळेल एक आणि प्रवीण बॅटवर करायचे. अर्धशतक त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन प्रवीणला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतील. आणि या स्पर्धेतलं पहिलं आपल्या असोसिएशन अंतर्गत असलेली पहिली स्पर्धा SD ग्रुप चषक 2024 आणि पहिले अर्धशतक झळकावणारा फलंदाज तो प्रवीण. 4 षटकार 5 चौकाराचा समावेश 333 स्ट्राईक रेट अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज. आणि नेहमी पहिल्यालाच लक्षात ठेवलं जातं हर्षद. पहिला कोण या गोष्टीला भरपूर महत्व असतं आणि पहिला फलंदाज तो या स्पर्धेचा ठरला प्रवीण. ज्यानं झळकावलं अर्धशतक. अवघ्या 15 चेंडूमध्ये 50 धाबा त्याने झळकावला. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. सुपर बॅटिंग. 300हून अधिकची सरासरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला वळवला गेलाय. आता निवृत्तीला एकच काम करायचं की सिंगल काढायचे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक वरती प्रवीण कसा राहील या गोष्टीवरती जास्त लक्ष द्यायचं. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. दुहेरी धावाने धावा संख्या पुढे आता टीमची टोटल आली आहे 55. 55 धावा फलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. आज फलंदाजांना मात्र भरपूर साथ दिली या खेळपट्टीने या संपूर्ण क्रीडांगणाने. कारण बॅटिंग आपण पाहिलं तर अतिशय जोरदार पाहायला मिळाली. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये हलक्या हाताने खेळून काढायचा होता. खरं तर रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट बट नाही. पंच सांगतात पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सेफली पोहोचलाय. दुसऱ्या एंडवर रनआउटची संधी आणि येस नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रनआउटची विकेट गमावताना आपल्याला पाहायला मिळतो. निवृत्ती होईल बाद. धावचीच्या स्वरूपात लागणारा हा दुसरा धक्का तीर्थ 11 जुगरेवाडीला. न्यू बॅटर इन वैभव. कौतुक करावं तितकं कमी संपूर्ण मॅनेजमेंटचं या क्रीडांगणाचं. अतिशय सुंदर क्रीडांगण. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेल्या डोंगर नावे गाव आणि अप्रतिम क्रीडांगण आहे. खास आकर्षण या गावाचं राहिलंय की सह्यादृश्य कुशीत बसलेलं हे गाव. समोर अगदी आपण पाहतायत भीमाशंकर अभयारण्य. दर्जेदार क्रीडांगण. कौतुक करावं तितकं कमी आहे. प्रशंसा करावी तितकी कमी आहे क्रीडांगणाची. आणि असे मैदान अतिशय कमी आपल्याला पाहायला मिळतं. कारण तुम्ही कल्याण डोंबिवली परिसरामध्ये आल, भिवंडी परिसरामध्ये आल, बदलापूर परिसरामध्ये आल, कॉन्क्रीटचे जंगल मोठ्या प्रमाणावरती उभी राहिलेले आहेत. पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये खेळण्याची ही मजा वेगळी आहे. आणि खरं तर संपूर्ण मुरबाड परिसरामध्ये अशा प्रकारचे मैदान मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरंच अतिशय चांगली गोष्ट आहे सर्वांसाठी. 4 षटकांचा काय संपन्न झाला. 55 धावा. मॉनिटरचा आवाज दाटीचे
55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 55 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4th ओव्हर. संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा धावफलकावरती. 1 षटकाचा की अजूनही शिल्लक आहे. या मध्ये 12 धावा धावफलकावर आल्या. सौरभच्या षटकामध्ये 12 धावा आल्या. खरं तर दोन षटकांचा स्पेल राहिला, माफ करा, सौरभचा, आणि तसा 2 षटकांच्या स्पेलमध्ये तब्बल 12 धावा आल्या. नऊ धावा आल्या षटकामध्ये, म्हणजे धावांच्या गतीवरती कुठेतरी रोख आणण्याचं काम झालं. वैभव ऑन साइडला आडव्या बॅटने हल्ला करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर भरपूर वेगान आली. कंप्लीट एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. नाही, ओव्हर थ्रो आहे, बॅकअप दूर आहे, म्हणजे दुसरी देखील सहज मिळेल. 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धाव्याने धावा संख्या 57 या आकड्यावरती. 57 लॉस ऑफ 2. प्रोजेक्टेड स्कोर, अनुमानित स्कोर आपण पाहिलं तर 75च्या वर होता जेव्हा प्रवीण धमाकेदार बॅटिंग करत होता. बट त्यानंतर मात्र 68-70 ऑन साइडला लॉफ करायचा होता. यष्टीरक्षकाच्या हातातून निसटला. थर्ड मॅनला बॉल आहे, हे एकदा इथे पूर्ण झाली आहे. पंच इशारा करतात बायशा स्वरूपात ही धाव. खरं तर ही धाव पूर्ण झाली नसती, पण चोरटी धावा आपण पाहतो. दिवसा ढवळ्या या एका धावेची चोरी केली गेली आहे आणि सिंगल धावा संख्या पुढे 58 या आकड्यावर. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनामे ब यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत, आणि प्रवीण आता थांबणार नाहीये भाई. ये आउट ऑफ द पार्क वाला बंद आहे आणि त्यानं बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या हवाई यात्रेवर. मिड विकेटच्या बाहेर चेंडू गुल. 6 धावा. चौसष्ट धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 64 आणि त्यामधून आपण पाहिलं तर 56 धावांचं महत्वपूर्ण योगदान खऱ्या अर्थाने राहिलं तर ते बॅटर प्रवीणचं मारतो इनिंग त्याचे आपल्याला पाहायला मिळाली. स्टील 3 टू गो. 3 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. अवे फ्रॉम द बॉडी पद्धत आली, त्याचा कोणत्याही प्रकारचा हर्षद वापर पाहायला मिळाला नाही. खरं तर फुटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. ऑफस्टमचा बाहेर शफल होऊन बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती फटके टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खेळले जातात, पण यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न प्रवीणचा सफल राहिला. डॉट बॉल आला. 2 चेंडूचा काही शिल्लक. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पद्धत आली, त्याचा वापर तर जरूर केला होता. ऑफस्टमच्या बाहेर शफल झालं होतं. ऑनसाइडला लॉफ करायचा होता, बट इथे देखील संपर्क नाहीये. बॅक टू बॅक सलगचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू. मोठा फटका मात्र धावांना आकार देऊन जाईल. एक चांगल्या स्थितीमध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर्स बॅक. ऑफ आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग दी कापेट, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये इथे मिळाले विकेट. लास्ट बॉलवरती विकेट रनआउटची आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट झाली आणि 65 धावा धावफलकावरती आणि 66 धावांचं टार्गेट इथे आपल्याला पाहायला मिळेल. उभं केलंय तीर्थ 11 जुगरेवाडीनं, जिथे दुसऱ्या डावात बॅटिंग करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. विघ्नहर्ता मोराचा पाडा. चला लगेच आपण अतिरिक्त वेळ खर्च न करता जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे केला जाईल पुढच्या मॅचचा टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. टॉस आपल्याला करायचा. टॉस का बॉस? आदर्श DS11 आणि जय बजरंग डोंगरनावे ब. हॅलो चेक. नुकताच क्रीडानगरीमध्ये ज्यांचं सौभाग्यवान झालंय ते हॅलो चेक. नुकताच क्रीडानगरीमध्ये ज्यांचं सौभाग्यवान झालेलं आहे
हॅलो चेक. नुकताच या क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभागमन झालेलं आहे ते जयगाव स्पोर्ट्स डोंगरडावे क्रिकेट संघाचे कर्णधार, त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष तथा खजिनदार जयजी शेळके सर या पण व्यासपीठावरती SD ट्रॉफीच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. या पण व्यासपीठावरती आपलं या SD ग्रुप आयोजित SD ट्रॉफीच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. आमच्या आयोजन समितीच्या वतीने आपल्याला विनंती आहे या पण मुख्य व्यासपीठावरती. चला, सामना जो होतो सुरू होतोय. यानंतर होणारे निर्णायक पहिल्या फेरीतील चौथी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अनुश्री 11 भुवन आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम इन ऍक्शन असेल. हॅलो चेक. चला, सुनीलजी शेळके सर आपण लगेचच मुख्य व्यासपीठासाठी संलग्न व्हायचे. सुनीलजी शेळके सर. किंग 11 वडाची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अनुश्री 11 भुवन या दोन टीमच्या दरम्यान यानंतर होणारा निर्णायक पहिल्या फेरीचा महत्वपूर्ण चौथा सामना आणि या चौथ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न करत आहोत. विवेकजी सोनवणे आपल्या समेत उपस्थित झालेले आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते यानंतर होणारा निर्णायक महत्वपूर्ण पहिल्या फेरीतील चौथा सामना अनुश्री 11 भुवन आणि त्यांच्या विरोधात किंग 11 वडाची वाडी या दोन टीमच्या दरम्यान आणि या महत्वपूर्ण लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण त्या ठिकाणी संपन्न करत आहोत. विवेकजी सोनवणे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या महत्वपूर्ण लढतीचा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी आपण संपन्न करायचा आहे. सामना सुरू होतो. निर्णायक द्वितीय सत्र 66चं लक्ष आणि कशा पद्धतीने 66च्या धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करील त्या ठिकाणी निर्णायक द्वितीय सत्रामध्ये संघ विघ्नहर्ता मोराचा बाडा या कमबॉक्स मध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात सदाबार समालोचक सुनीलजी शेळके सरांच्या शुभवाणीतून या निर्णायक सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच. राज जेवायला जायचंय का जाऊ नये? धन्यवाद दीपक बिराडे सर. धन्यवाद प्रथमेश ठाकूर. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिल्या चेंडूवर मोठा आद्रा. सौरभ या फलंदाजाला बाद व्हावं लागेल. समोर ठेवलेला चेंडू होता पडल्यानंतर थोडा बाहेर निघणारा आणि इथे हे वळण व्यवस्थितरित्या टॅकल करू शकला नव्हता फलंदाज सौरभ. एज लागली, लिडिंग एज. एस्टनच्या मागे चांगलं एष्टी रक्षण. फलंदाज सौरभ बाद. बाद झालेले पाहिजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे कोण जातील? खरं तर मोऱ्याचा पेठा संघाचा विचार केला तरी त्यांच्याकडे विशाल सारखा फलंदाज आहे, त्याचबरोबर अजय सारखा एक हार्ड हिटर त्यांच्याकडे आहे आणि राहुल याची फलंदाजी सुद्धा बऱ्याचदा चर्चेत असते. इथे धावफलकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये धावफलक बनलं गेलेले ते म्हणजेच 65 आणि 66 धावांचं लक्ष्य गाठायचं निर्धारित 5 षटकांमध्ये मोऱ्याचा पेठा संघाला हा सामना जिंकण्यासाठी खेळाडू कक्षाला विनंती असेल अजय आपले नेक्स्ट बॅटर आपण तयार ठेवायचे. तितका विलंब करून आपल्याला जमणार नाही. आजच्या दिवसामध्ये जे शेड्यूल आहे ते शेड्यूल आपल्याला नॅचरल सनलाईट असेपर्यंत पूर्ण करायचे. मुबलक सूर्यप्रकाश ज्याला आपण म्हणू शकतो, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट असते की सामन्याचा रिदम ही लॉस न करू देणे ही आपली जबाबदारी असते. फुलटा चेंडू होता समोरच्या दिशेने बॉटम हँडचा वापर करत असताना फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. लखन तिकडे होते, चेंडू अडवतायत त्यानंतर फेकी करतायत. इथे या डावाला सुरुवात मिळालेली. एक धाव धावपलकावर जोडली गेलेली. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण पाहिलेला आहे. यानंतरच्या सामन्यामध्ये तुम्हाला मुरबाड तालुक्यातील
अत्यंत दर्जेदार युनिट पाहायला मिळेल. भुवन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या विरोधात गेटाची वाडी असा हा सामना आहे. फुलटॉ चेंडू होता. एकही क्षेत्ररक्षक ज्या क्षेत्रामध्ये नाही तिकडे चेंडूला प्लेस केलेला आहे. आडव्या बॅटने मोठा प्रहार केलेला आहे. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची आम्ही वाट बघत आहोत. पंच मयूर वारके सरांचा इशारा मिळतोय. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार, मिळाला धावा 4, चौकार. आमची टेक्निकल टीम इथे सज्ज झालेली आहे. त्यांच्या वतीने अत्यंत चांगलं कार्य केले गेलेलं आहे. या स्पर्धेचं चांगलं थेट प्रक्षेपण आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे. पंच तुमच्यापर्यंत निर्णय देत आहेत. वेगवेगळे अँगल चेक केले जात आहेत पंचांच्या वतीने. खरं तर कोणत्याही स्पर्धेमध्ये अंपायरिंगचा स्टँडर्ड चांगला असणं अत्यंत गरजेचं आहे. ट्रान्सपरंट डिसिजन्स दिले गेले पाहिजेत आणि त्याचाच प्रयत्न इथे केला जात आहे. पंच राज भोईर यांच्या वतीने इथे निर्णय दिला जाईल. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्सच्या वतीने हा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतो. अलीकडच्या क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने पंचांनाही कुशन आहे ते टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञानाचा चांगला फायदा इथे त्यांना मिळतोय. इट्स अ बीमर. हा चेंडू बीमर आहे, नो बॉल आहे, त्यामुळे येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. खरं तर फलंदाजी करत असताना तुमच्याकडे एकच रिव्ह्यू असतो. तो रिव्ह्यू योग्य वेळेवर तुम्हाला घेता आला पाहिजे आणि तो घेतला गेला की तो रिटेन होत असतो. 6 धावा धावपलकर जोडल्या गेलेले. एक गडी आतापर्यंत बाद. येणारा चेंडू फ्री हिट. समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. समालोचन कक्षाला इथे अभिवादन देत असताना हा फटका, चौकार. दहा धावा आतापर्यंत धावपलकावर. उजव्या यष्टीच्या बाहेर गेले, त्यानंतर स्लॉक केलेला आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इथे फटका सजवलेला आहे. चांगली फलंदाजी. करण मैदानाच्या आतमध्ये कहर करत आहे. आणखी एक चौकार. चौदा धावा धावपलकर. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण पाहिलेले. राहुल आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. करणने यावेळेस अत्यंत चांगला प्रहार केलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाला होता, त्यानंतर आडव्या बॅटने इथे शॉर्ट आर्म पुलचा फटका दाखवला. आणखी एक चौकार. लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरलेला संघ विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा. इथेही फिरून मारलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये फटका प्लेस केलाय. टायमिंग तितकं चांगलं जुळालं नव्हतं. इथे पाठमोऱ्या अवस्थेमध्ये चेंडूला अडवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झुगरेवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या वतीने. थोडी नाराजी आहे फलंदाजामध्ये, कारण ज्या पद्धतीचा चेंडू त्यांच्या समोर होता तिथे आडव्या बॅटने मोठा फटका सजवण्याची संधी त्यांना होती. त्या संधीचा योग्य वापर करता आला नाही. ओव्हरऑल पहिलं षटक संपतंय. 19 धावा धावपलकावर. एक गडी आतापर्यंत बाद. एकोणावीस धावा धावपलकावर. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळून काढलेलं आहे. मोऱ्याच्या पाड्या या संघाच्या फलंदाजाने करणने 17 धावा व्यक्तिगतरित्या आतापर्यंत धावपलकावर जोडलेल्या खरं तर आपण पाहिलेल्या आहेत.
नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वापरला जाईल. क्रमांक 2चं षटक इथे फेकलं जाईल. राज या मायक्रोफोनचा थोडा आवाज वाढव. क्रमांक 2 साठी गोलंदाज क्रमांक 2 साठी गोलंदाज वैभवचा वापर केला जात आहे. यावेळेस ब्लॅक स्क्रीन एन कडून फॉरेस्ट एन कडून गोलंदाजीसाठी गोलंदाज वैभव तयार आहे. वैभव हा सुद्धा अत्यंत गुणात्मक खेळाडू आहे, तो म्हणजे झुगरेवाडी संघाचा. वैभवने या अगोदर अनेकदा त्यांच्या संघाला प्रतिकूल परिस्थितीमधून तारलेला आहे. तेच काम करण्यासाठी पुन्हा एकदा वैभवकडे संघ कर्णधार वळत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत करणने चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. शेवटच्या चेंडूवर त्याला मोठा फटका मारता आला नव्हता. यावेळेस फिरून मारलेला आहे. आणखी एक चांगला फटका उजवेष्टीच्या बाहेर कमिट होता. त्यानंतर आडव्या बॅटने मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक चौकार. अशोक बांगर भाऊसाहेब यांचंही आगमन झालेले. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आजच्या दिवसामध्ये भुवन संघाला खेळताना तुम्ही यानंतर पाहू शकाल. त्यांच्या वर्सेस गेटाचीवाडी संघ असणार आहे. यावेळेस फटका फसलाय, वळण मिळालं चेंडूला आणि इथे या फलंदाजाचा अडसर दूर करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे गोलंदाज वैभव. करण बाद. लेग कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने केला होता. समोर ठेवलेला चेंडू होता, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने थोडा वळला, त्यामुळे लीडिंग एज लागली. समोर स्वतः गोलंदाज होते. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगला झेल तिकडे टिपला गेला. फलंदाज बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. करणचा अडसर दूर केलेला आहे. ज्या करणने धावपलकाला चांगला मोमेंटम दिला होता, तो करण बाद झाल्यानंतर आता अजय कालेकर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. अजय जितका वेळ खेळपट्टीवर टिकून राहतील, तग धरून राहतील, तितका वेळ मोऱ्याच्या पाडा संघाच्या धावपलकामध्ये सातत्याने जलद गतीने वृद्धी तुम्हाला पाहायला मिळेल. कारण अजय हा नॅचरली अग्रेसिव्ह अर्थात निसर्गतः आक्रमक फलंदाज आहे. त्याचा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये धावफलकाला निश्चितच उभारी देईल. पाहायचं कशा पद्धतीची इनिंग, कशा पद्धतीचा डाव अजयला इथे प्रस्तुत करता येईल. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये झालेला बदल आपल्याला पाहायला मिळेल. वैभवच्या वतीने हे दुसरं षटक इथे फेकलं जात आहे. ऑफसाइड रिजन मध्ये जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर ते इंटरेस्टिंग आहे. ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेटमध्ये मॅच मध्ये क्षेत्ररक्षण लावलं जातं, त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण ऑफसाइड रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार झाला, पूल ठरला, सक्सेस. हा चौकार. म्हणजेच फलंदाज अजय कालेकरने. मी कालच्या दिवसामध्ये एक महत्वाचा मुद्दा सांगितला होता की एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे अधिकची उंची असणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु फलंदाज म्हणून तुमच्याकडे ज्यावेळेस उंची असते त्यावेळेस त्याचेही अनेक फायदे बनत असतात आणि तोच फायदा आपल्याला पाहायला मिळाला. उसळी घेणारा चेंडू होता, त्यावर पुलचा फटका दरम्यान फलंदाज अजय कालेकरचा आपण पाहिला आणि हा चौकार आला. जुन्या चेंडूची फेक मैदानाच्या आतमध्ये केली गेलेली आहे. खरं तर दुसरं षटक सुरू आहे, त्यामुळे नवीन चेंडू तुम्हाला तिथे द्यावा लागेल. मला असं वाटतं मॅच बॉल रिटर्न होत आहे, त्यासाठी थोडा अवधी इथे घेतला जात आहे. यस, नवीन चेंडूच दिला जाईल कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जर चेंडू हरवला, फुटला अथवा गहाळ झाला तर नवीन चेंडू दिला जातो. या पद्धतीची नियमावली या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 27 पर्यंत डाव जाऊन पोहोचलेला आहे. 66 धावांचं लक्ष्य निर्धारित 5 षटकांमध्ये पार करायचं आहे. जवळजवळ 13 धावा प्रति षटकामध्ये जमवायच्या आहेत आणि आतापर्यंत हा रन चेस चांगला राहिलेला आहे, तो म्हणजेच विघ्नहर्ता मोऱ्याच्या पाड्या संघाचा. कारण त्याने 2 महत्वाचे फलंदाज जरी गमावले असले तरी धावफलकावर 27 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत. वैभवच्या विरोधात खेळला गेलेला हा फटका या अगोदर आपण पाहिला होता. 21 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि 39 अर्थात 39 धावांची गरज. यावेळेस आणखी एक पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु क्षेत्ररक्षक काहीही करू शकत नाहीत कारण चेंडू त्यांच्या डोक्यावरून सरळ निघून गेला. सीमा पार, मिड विकेट सीमारेषेच्या वरून षटकार.
बाउन्सर चेंडूचा एक काळ होता, काही दिवस होते त्यावेळेस बाउन्सरवर बरेच फलंदाज अडखळायचे, परंतु अलीकडे या बाउन्सर चेंडूला आता घातक चेंडू म्हणून मानलं जातं. कोणासाठी तर गोलंदाजासाठी, कारण अनेकदा फलंदाज या बाउन्सर चेंडूवर मोठे फटके खेळतो. पूल त्याचबरोबर हुकचे फटके खेळताना निर्भीडपणे फलंदाजांना अलीकडे आपण बघत आहोत. त्याच पद्धतीचा फलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अजयच्या वतीने आपण पाहिलेला आहे. या अगोदर एक चौकार आला होता, त्यानंतर आलेला एक षटकार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 98 षटकार आतापर्यंत लागलेले आहेत. हळुवारपणे खेळतायत, डोळसपणे खेळतायत. जी गती परिवर्तन केलं होतं गोलंदाज वैभवने ते व्यवस्थितरित्या निहाळलेलं आहे, पारखलेलं आहे आणि त्यानंतर डिफेन्सिव्ह अप्रोच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज 21 अर्थात अजय इथे दाखवत आहेत. या पद्धतीने आपल्याला खेळता आलं पाहिजे. 33 धावा धावपल करूया. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहू शकाल. इथे यावेळेस टॅप करतायत, क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पोझिशन मध्ये, चेंडू अडवतायत आणि त्यानंतर फेकी झाली. थोडा अधिकचा वेळ क्षेत्ररक्षकाच्या वतीने घेतला गेला आणि त्याचमुळे इथे ही जोखमीची एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळालं. अजय आणि राहुल या दोन फलंदाजांना 2 षटकं संपतायत. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगली फलंदाजी, स्फोटक फलंदाजी, पॉवरफुल फलंदाजी, बॅटिंग आपण पाहिली. 34 धावा धावपलकर जोडल्या गेल्या, 2 फलंदाज बाद. 18 चेंडू उरत आहेत, त्यानंतर 32 धावांची आणखी गरज आहे. म्हणजेच आता रनरेटचा जर आपण विचार केला तर तो रनरेट जवळजवळ 10.33च्या आसपास आलेला आहे. तिसरं षटक पाहायचे कोणत्या गोलंदाजाकडे हाताळण्याची जबाबदारी कर्णधार देतील. SD ग्रुप चषक 2024 हे बहारदार पर्व मित्रांनो आपण अनुभवत आहात. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो आणि या तिसऱ्या दिवसाचे पहिल्या फेरीतील हे सामने सुरू आहेत. लॅश ग्रीन आउटफील्ड आपण बघतो या मैदानामध्ये. अधिकचा वेळ खर्च करू नका. झुगरेवाडी संघ वेळेच्या बाबतीत आपल्यालाही इथे व्यवस्थितरित्या गांभीर्य बाळगावं लागेल. क्रमांक 3 साठी गोलंदाज भरत याला आमंत्रित केलं गेलेलं आहे. जर्सी नंबर 18 अर्थात 18 भरत येत आहेत बॉलिंग मार्क वर आणि स्ट्रायकिंग याला फलंदाज अजय. हा सामना जर झुगरेवाडी संघाला अर्थात तीर्थ 11 झुगरेवाडी संघाला इंटरेस्टिंग बनवायचा असेल तर त्यांना अजय कालेकर या फलंदाजाच्या विकेटची गवसणी घालावी लागेल, तर आणि तर हा सामना इंटरेस्टिंग बनू शकतो. अदरवाईज जर अजय काळेकर जास्तीत जास्त वेळ या खेळपट्टीवर तग धरून उभे राहिले तर सामना एकतर्फी बनू शकतो. विघ्नार्थ मोऱ्याचा पाडा हा सामना जिंकू शकतो. तिसरं षटक सुरू होत आहे. आखूर टप्प्याचा चेंडू, फलंदाज इतके उंच आहेत त्यांच्याही अधिक उंचीवरून चेंडू मागच्या बाजूने निघून जातोय. थोडी मिस्टेक एसटी रक्षकाकडे आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू वाईड आहे. त्याचबरोबर 1 बाउन्स साठीची वॉर्निंग मिळते. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग इथे दिली गेलेली आहे पंच जाम सर यांच्या वतीने. 35 धावा धावपलकर आहेत. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. SD ग्रुप चषकाचा हे अत्यंत दिमागदार पर्व मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 3 आपण सगळेजण अनुभवत आहात, त्याचा आनंद घेत आहात. चांगलं क्रिकेट, गुणात्मक क्रिकेट, म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या या सगळ्या संघांच्या वतीने आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. या म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष मोहनजी कुणे ज्यांचा फार मोठा पुढाकार राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. त्यांनी अत्यंत मेहनत घेतलेली आहे स्पर्धा आयोजित करत असताना आणि त्यांना अत्यंत चांगलं सहकार्य आदर्श कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ डोंगरनवे यांचं मिळालेलं आहे. चेंडू या अगोदरचा खूप उसळला होता, त्यानंतरचा चेंडू समोरून खाली राहिलेला आहे. त्यामुळं हा जो दोलायमान करणारा बाउन्स आहे, ही दोलायमान करणारी जी उसळी आहे ती फलंदाजाला बऱ्याचदा बॅकफुटला नेत असते. त्या फलंदाजाच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात. पाहायचे यानंतर अजय त्यांचा डाव कशा पद्धतीने खेळतील. ज्वेल बाउन्स वी कॅन कॉल इट. 35 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर फार खाली राहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी अंडरआर्म क्रिकेटमध्ये गोलंदाजी व्हावी त्या पद्धतीने तितक्या उंचीने सबमरीन बॉल, शूटर बॉल म्हणून सुद्धा त्याला बोलतात, ग्रबर बॉल म्हणून सुद्धा त्याचं नामकरण केलं गेलेलं आहे. खूप खाली राहतो म्हणजे एष्ट्यांची जी उंची आहे त्या उंचीपेक्षा चेंडू खालून निघून गेला तर त्याला आपण सबमरीन बॉल म्हणून म्हणतो. 35 धावा धावपलकर आहेत. काय करतील फलंदाज अजय. चेंडू पडल्यानंतर बाउन्स करत नाही, त्याचमुळे फलंदाजाच्या समोर आव्हानं निर्माण झालेली आहेत. समोर ठेवलेला चेंडू उजवेष्टीच्या बाहेरून ऑन ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे.
वैभवच्या वतीने वैभवने या अगोदर षटक हाताळलं, त्याच्या विरोधातही आक्रमकता आलेली आपण पाहिलेली आहे. 66 धावांचं लक्ष गाठायचे, 36 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत, आणखी 30 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये चुरस निर्माण करण्याचं काम गोलंदाजाला करावं लागेल, अदरवाईज हा सामना त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो. ज्या वेळेस या जय गावदेव क्रीडांगणामध्ये झुगरेवाडी संघ खेळलेले त्यावेळेस त्यांची कामगिरी चांगलीच राहिलेली आहे. अनेक प्रेक्षक इथे जुगरेवाडी संघाचा खेळ पाहण्यासाठी आलेले, त्याचबरोबर त्यांच्याच गावाच्या शेजारी असणारा मोऱ्याचा पाडा ही जी टीम आहे, मोऱ्याच्या पाड्या संघालाही चांगले समर्थन इथे मिळालेलं आहे. या सगळ्या प्रेक्षकांचं SD ग्रुप चषकामध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. दुपारचं सत्र सुरू आहे, रखरखत ऊन आहे, परंतु क्रिकेट अत्यंत सुदिंग आहे. उजव्या फार बाहेरचा चेंडू इथे सोडून दिलेला आहे, जाऊ दिलेला आहे. लिव्हिंग टेक्निक तुमचं क्रिकेट खेळत असताना चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. ते लिव्हिंग टेक्निक योग्य रीतीने वापरता आलं नव्हतं फलंदाज राहुलला. (36 runs on the board with the loss of 2 wickets. Bharat is bowling third over. पुन्हा एकदा उजव्या बाहेरचा फुल लेनचा चेंडू. इथेही फलंदाजाला कोणतंही ठोस प्रत्युत्तर देण्याची संधी मिळाली नाही. बॅट तर फिरली होती, चेंडू फळीचा कोणताही संपर्क करता आला नाही. इथे अचानकरित्या चेंडू पडल्यानंतर उसळतोय. बघा क्रिकेट किती अनिश्चित आहे. क्रिकेट खेळत असताना खेळपट्टीचं फार मोठं महत्व आहे. खेळपट्टी इथे फलंदाजाला एक वेगळ्या दुनियेमध्ये घेऊन जात असते. किंबहुना त्याला कम्फर्टेबल झोन मध्ये घेऊन जाते, किंबहुना त्याला एका वेगळ्या स्ट्रगलिंग झोन मध्ये घेऊन जाते, दोलायमान परिस्थितीमध्ये घेऊन जाते. आणि तीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये राहुलला घातक ठरलेली आहे. इथे आउटसाइड एज लागली, शॉर्ट थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक होते, इथे त्यांच्या वतीने चांगला झेल टिपला गेला. फलंदाज राहुल बाद. इथे दिला जात आहे. पाहायचंय न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज डावखुरे आताचे फलंदाज विशाल आलेले आहेत. अजयला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. असं म्हणतात की जबाबदारी घेणारे खांदे कधीही अशक्त बनत नाहीत, तर त्या जबाबदारीने ते अधिक सशक्त बनत जातात. 12 चेंडूंचा खेळ शेष, 36 धावा धावफलकावर, 66 धावा बनवायचे, त्याचा अर्थ आणखी 30 धावांची गरज. पूल केलेला आहे, खडे खडे पूल करतायत, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, उंच उडी घेण्याच्या तयारीत होते, परंतु अखेरीस त्यांना समजलं चेंडू त्यांच्या अधिक उंचीने निघून जातोय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या वरून आणखी एक षटकार. धावा याचबरोबर धावफलक आहे. बघा मी अगोदर या गोष्टीचा उल्लेख केलाय, हा सामना जर जुगरेवाडी संघाला इंटरेस्टिंग रोमांचक बनवायचा असेल तर ऍट एनी हो कंडिशन त्यांना फलंदाज अजयला बाद करावा लागेल. दुसरा पर्याय त्यांच्याकडे कोणताही नाही. समोर ठेवलेला चेंडू, आणखी एक मोठा प्रहार, विशाल काय महाकाय, लागोपाठचा दुसरा षटकार. 48 धावा याचबरोबर धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल.
लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 षटकार दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. निवृत्तीचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. निवृत्तीची पिसं उपटलेली आहेत. ज्या पद्धतीने एखाद्या कोंबड्याची पिसं आपण उपटतो त्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की ही चेंडूची चामडी डोळवलेली आहे. उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू प्लेड ऑन. ज्या शक्यतेचा विचार या अगोदर आपण केला होता तीच शक्यता मैदानाच्या आतमध्ये घडते आहे. ज्या फलंदाजाने या सामन्यामध्ये एक मोठा बदल निर्माण केला होता तो फलंदाज अजय कालेकर खेळाडू कक्षामध्ये परतला. नवीन फलंदाज डावखुरे आताचा यंग ब्लड यंग टॅलेंट कृपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कृपाळने ही अनेकदा मोऱ्याच्या पाड्या संघावर कृपा केलेली आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ही रचना तुम्हाला माहित असेल. इथे कृपाळ कशा पद्धतीने फलंदाजी करतील कारण इक्वेशनचा जर आता विचार केला तर मला असं वाटतं उर्वरित चेंडू शेष राहिलेले आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये आणखी 18 धावांची गरज उरलेली आहे. 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनवायचे आहेत. या अगोदरचा जो षटकार अजय कालेकरने दाखवला होता तो षटकार या एसटी ग्रुप चषकातील 100वा षटकार होता. निवृत्तीच्या वतीने हे षटक इथे हाताळलं जात आहे. क्रमांक 4चं षटक मैदानाच्या आतमध्ये तो हाताळतोय. फलंदाजाच्या उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला होता. त्याचबरोबर चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळवला होता. अधिकची उंची मिळाली नव्हती चेंडूला त्याचमुळे उंच पुरा फलंदाज तिथे चकला. आतली कडा लागली. चेंडू जाऊन सरळ मधल्या यष्टीवर आदळला आणि फलंदाज बाद झाले. निवृत्ती पुन्हा एकदा वाटत आहे. स्टार्टिंगला फलंदाज आहेत डावखुरे हाताचे कृपाळ. कृपाळकडे सुद्धा क्षमता आहे. इथे फुलटॉस बघा त्या क्षमताचा वापर मैदानाच्या आतमध्ये कृपाळ करतोय. दन दन करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. व्हेरी फाईन इन टू दी बाउंड्री लाईन ऑल द वे फॉर रन्स. थँक्यू सो मच. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या वतीने इथे लगेचच स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो देत असताना बीमर चेक करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेलेली आहे. आमचे तिसरे पंच लगेचच इथे तयार असतील. 52 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. दुष्काळात 13वा महिना कदाचित इथे येऊ शकतो. म्हणजे हा जर बीमर असेल तर मात्र झुगरेवाडी संघाच्या समोर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. पाहायचंय काय घडणार आहे. इट्स अ क्लिअर बीमर. हा चेंडू बीमर आहे त्यामुळे अतिरिक्त 1 धाव मिळेल आणि हा चौकार मिळेल. फलंदाजाची उंची खूप कमी आहे त्याचमुळे मला असं वाटतं अधिक उंचीचा जर इथे अजय फलंदाजी करत असता तर कदाचित डीप होणारा फुलटॉस असं त्याचं वर्णन आपण केलं असतं. परंतु इथे अगदी कमरेच्या फार वर अगदी शोल्डर लेवलला हा चेंडू आपल्याला कृपाचा फेस करत असताना त्याला आपण पाहिलेला आहे. 53 धावा धावपलकावर येणारा चेंडू फ्री हिट. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट डाऊनचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडून फेकी. 1 धाव इथे मिळालेली आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये बघा दोन्ही संघांसाठी काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. पहिली गोष्ट की अजय सारखा मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये निवृत्तीला यश मिळालं. परंतु दुसरी महत्वाची गोष्ट अजय बाद होण्यापूर्वी 2 षटकार आले आणि नव्याने आलेल्या फलंदाज कृपाळने सुद्धा 1 चौकार या धावफलकावर जोडला. 54 धावा धावपलकावर आतापर्यंत आपण पाहू शकाल. 12 धावांची गरज आहे. या षटकातील 2 चेंडूंना फार मोठं महत्व मिळालं. फिरून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये थांबलेले आहेत. फार उंच उडावं लागेल कारण तिकडे थोडा स्लोप आहे आणि तिथे चेंडू पडल्यानंतर रिॲक्शन त्याला फार मिळते. क्रिकेटची आउटफील्ड इथे कडक आहे आणि चेंडू उंच उडतो. तीच उसळी घातक ठरली क्षेत्ररक्षकाला. हा चौकार. इथे हे जे समीकरण आहे विजयाचं ते उद्ध्वस्त करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडते. कृपाळ ज्यावेळेस मैदानामध्ये आला होता त्यावेळेस मी
त्या संदर्भात त्याच्या फलंदाजी संदर्भात चर्चा केली होती. कृपा सुद्धा चांगला फलंदाज आहे आणि त्याने योग्य वेळेला इथे चांगली फलंदाजी केलेली आहे. आणखी एकदा चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तेच. इथे मात्र यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. स्ट्रायकिंगला यावेळेस विशाल होते, पाहायचंय. एक धाव मिळालेले, 59 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. सामना आता इथून पुढे खरा चुरशीचा बनलेला आहे, कारण 6 चेंडू उरतायत, 7 धावांची गरज आहे. या अगोदर काय झालेले ते विसरावं लागेल. 6 चेंडूंमध्ये 7 धावा या इक्वेशन कडे पाहावं लागेल. ते गोलंदाजांना पाहायचं या सामन्यामध्ये आणखी रंजकता निर्माण होईल का. बघा, भरत या गोलंदाजाने 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु संघ कर्णधार वैभवकडे जाण्याचा निर्णय घेत आहेत. बघा, कोणताही एक सामना तुमच्या गुणवत्तेला कधी कमी करत नाही. या अगोदर तुम्ही तुमच्या संघासाठी किती सहकार्य केलेले आहे, प्रतिकूल परिस्थितीमधून किती चांगली गोलंदाजी केली आहे, यावरून संघ कर्णधार तो निर्णय घेत असतो. या एका सामन्यामध्ये राहुलने, भरतने जरी चांगली गोलंदाजी केली असेल तरी वैभववर अधिकचा विश्वास इथे या संघ कर्णधाराचा आहे. शेवटचे 6 चेंडू उरतायत, 7 धावांची गरज आहे. चुरशीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतो. 6 चेंडू 7 धावांची गरज. सुरुवातीचे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. 2 चेंडूंमध्ये फलंदाजाला बाद करता आलं अथवा निर्धाव चेंडू फेकता आले इथे वैभवला, तर या सामन्यामध्ये एक वेगळी उत्कंठा निर्माण होऊ शकते. पहिला चेंडू विशालचा इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. हीच शक्यता या अगोदर आमच्याकडून बदली गेलेली होती. आणखी एकदा त्या शक्यतेवर मोहर लावली जाते आणि आणखी एकदा फलंदाज बाद. यावेळेस खेळपट्टीवर पाहायचंय नागेश कुवर. इथे जबाबदारी फार मोठी नाही, परंतु आता या अगोदर तुमच्या इतर फलंदाजांनी जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ मिळवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये नागेशलाही परिश्रम घ्यावे लागतील. उरतायत चेंडू 5 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर तो 8.40 आहे आणि करंट रन रेट 14.16 आहे. फलंदाजी या अगोदरच्या षटकामध्ये अत्यंत चांगली झाली होती, ज्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या. खरं तर या अगोदरच्या षटकामध्ये निवृत्तीच्या विरोधात 14-15 धावा आल्या असतं तरी इकडेही 14-15 धावांचं कुशन मिळालं असतं नवीन गोलंदाजाला. परंतु वैभवने प्राप्त परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी करण्याचा चंग बांधलेला आहे. MGCAचे खजिनदार तथा विद्यमान उपाध्यक्ष जयजी शेळकेसर यांचं आगमन झालेले. प्रथमेश ठाकूर यांच्या समवेत आपलं सहर्ष स्वागत. 59 धावा धावपलकावर 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. अधिकचा वेळ घेतला जातो गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. काहीतरी इश्यूज आहेत तिकडे, त्यांचं सॉर्टेशन केलं जात आहे. पंचांकडे त्या गोष्टीची विचारणा केली जाते. शेवटचे 5 चेंडू 7 धावांची गरज. वैभव गोलंदाज, स्ट्रायकिंगला न्यू बॅटर नागेश. यावेळेस समोर ठेवलेला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरचा आहे. सरळ चेंडू मागे जातोय. एसटी रक्षकाच्या वतीने चांगलं एसटी रक्षण. आणखी एक डॉट चेंडू येतोय. पाहायचे कृपाळ जर स्ट्रायकिंग एंडला आले तर या सामन्याचा कोर्स इकडून चेंज होऊ शकतो. पण आता कृपालला स्ट्रायकिंग एंडला आणायचं कसं, हा फार मोठा यक्ष प्रश्न फलंदाज नागेशच्या समोर आहे. 4 चेंडूंचा कैश आहे, 7 धावांची गरज. कट केलेला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या प्रेशर सिच्युएशन मध्ये तुम्ही काय विचार करता, टेक्निकली कोणता विचार करता, त्याचबरोबर तो प्रूव्ह कसा करता, याला फार मोठं महत्व आहे. म्हणजे एखाद्या वेळेस गोलंदाजाने विचार केला की मला यॉर्कर करायचा आहे, परंतु यॉर्कर करत असताना त्याची प्रिसिजन लेवल घसरली, तो फुलटॉस बनला तर मोठा फटका येतो. इथे जे प्रोटेक्शन डीप कव्हरला घेतलं होतं त्याच पद्धतीचा चेंडू हाताळला. फलंदाजाला तिकडे खेळण्यासाठी स्क्वेअर ऑफ द विकेट प्रवृत्त केलं. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. इथे आता एंड बदललेला आहे. कृपाल स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. उर्वरित चेंडू उरतायत 3 आणि पाहिलं तर 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा 200चा स्ट्राईक रेट इथे ठेवावं लागेल, कायम ठेवावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. कृपाळला
कृपाळला इथे फलंदाजी करत असताना मोराच्या पाड्या संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेल्या संघाला विजयाच्या पार घेऊन जाता येईल का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू फटका फसलाय. आणखी एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. हे क्षेत्ररक्षण आहे झुगरेवाडी संघाचं, त्यामुळे इथे जेल कधीही सुटणार नाहीत. आणखी एकदा क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाची पाठराखण केली. क्रायसिस सिच्युएशनला महत्वाचा फलंदाज कृपाळ बाद. सामना इथे आपल्याला पाहायला मिळतो. बघा, सुरुवातीचे 4 षटकं सामन्यावर पूर्णपणे पकड होती, किंबहुना 4थ्या षटकामध्ये ती मिळवली होती फलंदाज अजय कालेकर आणि त्याच्या साथीने फलंदाज कृपाळ याने. परंतु जसा अजय बाद झाला, नव्याने आलेल्या फलंदाज नागेशलाही कुठेतरी आपण बॅकफुटला पाहतो, कारण त्याने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना करत असताना एकच धाव धावपलकर जोडलेली आहे. नवीन फलंदाज ज्याच्या नावामध्ये जय आहे, ज्याच्या नावामध्ये विजय आहे, असा जितू मैदानाच्या आतमध्ये येतो. आणि आता जितू कडून एखाद्या चमत्काराची अपेक्षा मैदानाच्या आतमध्ये केली जाईल, ती म्हणजेच विघ्नहर्ता मोऱ्याच्या पाडा या संघाच्या समर्थकांच्या वतीने. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. क्रिकेट यासाठीच जाणलं जातं, क्रिकेट यासाठीच वर्ल्ड वाईड इतकं प्रसिद्ध आहे, कारण क्रिकेटमध्ये फार मोठी अनिश्चितता दडलेली असते. क्रिकेटच्या गर्भामध्ये प्रचंड अनिश्चितता आहे, ती कधी बाहेर येईल आणि सामन्याचा कोर्स चेंज करेल हे सांगता येत नाही. 2 चेंडू 6 धावांची गरज. वैभव फिरून मारण्याचा प्रयत्न तर केला गेलेला आहे. उजव्या इष्टीच्या फार बाहेर फलंदाज निघालेला आहे. ज्या पद्धतीची बॉडी लँग्वेज या फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते, त्यावरून काही गोष्टींचा अंदाज आपण निश्चितच लावू शकतो. बघा, तुमच्याकडून निसटलेला सामना परत तुम्ही त्यावर पकड कशी मिळवू शकता, याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये झुगरेवाडी संघाने दाखवलेलं आहे. अगदी हातातून निसटलेला सामना पुन्हा एकदा त्या ट्रॅकवर ते आलेले आहेत आणि आता या पोझिशन मध्ये आहेत की हा सामना झुगरेवाडी संघ इथून पुढे जिंकू शकतो. एका चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. गोल्डन षटकार फलंदाज जितूच्या बॅटमधून इथे आपल्याला पाहायला मिळेल का? या स्पर्धेतील तो पहिला गोल्डन षटकार ठरणार आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये इथेही बदल केलेला आहे. संघर्ष अत्यंत चांगला दाखवला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये माइंड अत्यंत चांगलं शांत ठेवलं. डिसिजन्स योग्य घेतले. वैभवला गोलंदाजीसाठी आणलं आणि तो वैभव इथे संघाला तारत आहे. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. इथे थोडी आणखी उत्कंठा लांबवली जात आहे गोलंदाजाच्या वतीने. हा चेंडू दरम्यान वाईट दिला गेलेला आहे. पंचांच्या वतीने 1 धाव निश्चितच इकडे मिळेल. धावपलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 61. बघा, इथून 1 धाव जरी लूज झाली असेल तरी आणखी एकदा षटकाराचीच गरज आहे, कारण ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी हा महत्वाचा नियम आहे या सामन्यातील. चौकार आला तर धावपलक बरोबरीत जाऊ शकतं, परंतु तरी सुद्धा मग क्षेत्ररक्षण करणारा संघ या सामन्यावर विजयाचा जल्लोष तिकडे निश्चितच दाखवू शकतो. पुन्हा एकदा षटकाराची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, उंची मिळाली नव्हती चेंडूला आणि याच बरोबर ऍट दी व्हेरी एंड सरचे शेवटी अखेरीस या चुरशीच्या रोमहर्षक सामन्यामध्ये झुगरेवाडी संघाने विजय मिळवलेला आहे. झुगरेवाडी संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ, पराजित संघ, विघ्नहर्ता मोरेचा पाडा, अत्यंत चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचंही गोड कौतुक. या सामन्यामध्ये फलंदाजी अजय कालेकरने अत्यंत चांगली केली. कृपालचीही फलंदाजी चांगली झाली होती, परंतु पहिल्या सत्राचा जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाज प्रवीणने ज्या धावा धावपलकावर जोडल्या त्या धावा अत्यंत महत्वपूर्ण तिकडे खरं तर प्रूव्ह झालेले आहेत, सिद्ध झालेले आहेत. मॅचची समरी आपण पाहूया. या मॅच मध्ये नेमकं काय घडलेलं आहे. या सामन्यातील सामनावीर खेळाडू सुद्धा आपण निवडणार आहोत. पाहायचे सामन्यातील सामनावीर खेळाडू कोण आहेत. पहिलं सत्र जिकडे प्रवीणने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक धावपलकावर जोडलं. 57 धावा व्यक्तिगतरित्या 19 चेंडूंमध्ये त्याने कुठल्या, तो प्रवीण ठरलेला आहे या सामन्यातील सामनावीर खेळाडू. प्रवीणला विनंती असेल, या आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामना